लेखाचं शीर्षक आहे द वा. लेखक मुकुंद दाते. द वा असं म्हटल्यावर कुणाला द वा म्हणजे दत्तो वामन पोद्दार ते आठवतील, तर कुणाला दवा वाटेल. मी म्हणतो ते द वा म्हणजे मिरजेतले गेल्या पिढीतले अत्यंत प्रसिद्ध, कार्यतत्पर, प्रसंगी पक्षकारांवर ओरडणारे, तितकेच पक्षकारांचे लाडके वकील दत्तोपंत वासुदेवराव नवरे, म्हणजे घरच्यांचे आणि परिचितांचे बाबा उर्फ नवरे वकील. द वा. मला अधूनमधून अशी वेगळी व्यक्तिमत्व भुरळ घालतात. त्यांच्याविषयी सर्वांना सांगावंसं वाटतं. फेसबुक, व्हॉट्सॲप या माध्यमातून सुंदर संवाद साधता येतो आणि म्हणून हा सगळा प्रपंच. तर श्रोतेहो, नवरे वकील आमच्या घराच्या पलीकडच्या शेटजींच्या घरापलीकडे राहत असत. वकील म्हटलं की कुणाच्याही डोळ्यापुढं न्यायालयात कायद्याचा किस पाडणारे लोक येतात. कुणाला ते कठोर, लोकात न मिसळणारे, आपल्याच वर्तुळात राहणारे वाटतात. वेळ आल्यावर मात्र ते हवे हवेसे वाटतात. नवरे वकिलांचा छान असा दगडी वाडा होता. सकाळी 6ला उघडणारा दरवाजा रात्रीपर्यंत उघडाच असायचा. दरवाजातून आत गेल्यावर उजवीकडं बरीच फुलझाडं लावली होती. वकिलांचे बंधू किसनराव कधीकधी त्यांच्याकडे पाहत असत. उजवीकडं 2 पायऱ्या चढल्यावर ऑफिस होतं. घरात बैठकीची खोली, मागं 4 खोल्या आणि स्वयंपाकघर होतं. वर माडी होती. लहानपणापासून या ना त्या कारणानं आमचं त्यांच्या घरी जाणं होत असे. सकाळी 9, 9:15ला नाना कुलकर्णी पेपर घेऊन यायचे. नाना म्हणजे मध्यम उंचीचे, रेव्हेन्यू खात्यातून 24 वर्ष नोकरी करून रिटायर्ड झालेले गृहस्थ होते. ते आणखी एकदा रिटायर होतील असं म्हटलं जायचं. ऑफिसात नाना डेस्कच्या जवळ बसत. कागद घेऊन भराभरा त्याच्यावरती प्रथम आडव्या रेषा मारायचे. नंतर वकील सांगतील ते लिहून घेत आणि सहीसाठी पुढं ठेवत. दावे, कैफियती, नोटिसा, उत्तरं टाईप करून घेत. नवरे वकील आवरून आले की त्यांचा दरबार भरत असे. रोजची कामं काढून ठेवलेली असत. हरिभाऊ रानडे, सुधीर मराठे आणि सुभाष मुतालिक हे ज्युनियर यायच्या आधी त्यांचे रोजचे पैसे टेबलवर ठेवत असत. पक्षकार येऊन नमस्कार करीत. त्यांना त्यांच्या केसबद्दल सांगितलं जाई. जबाब, उलट तपास याबद्दल सांगितलं जाई. लिखाण होत असे. युक्तिवादाबद्दल चर्चा होई. ऑफिसात काचेच्या कपाटात लॉ रिपोर्ट्सची पुस्तकं भरलेली असत. संदर्भ काढले जात. सर्व तयाऱ्या रोजच्या रोज केल्या जात. ते 68 सुप्रीम कोर्ट काढ असं ते म्हणायचे. नवरे वकील ऑफिसात येरझाऱ्या घालत, तोंडानं मजकूर सांगत, पक्षकारांशी बोलत, भोळ्या पक्षकारांना कडक शब्दात समजावत असत. इतरही जणांना त्या शिव्या वाटल्या तरी पक्षकारांना मात्र त्याचं काही वाटत नसे. भाजीपाला शेतात काही तयार झालं, लग्न समारंभ ठरला की देवानंतर नवरे वकिलांकडं असा शिरस्ता होता. पक्षकारांचा त्यांच्यावर फारच विश्वास असे. हल्ली कुणीही पक्षकारांना तशा भाषेत बोलायला जाणार नाही नवरे वकिलांसारखं. अरे तो हरिभाऊ आला नाही, जा त्याला बोलावणार ना, असं म्हणत असत. रोज दावे, अपिलं चालवत असत. तयारी झाली नाही, उद्या बघून सांगतो, जवळची तारीख ठेवा, असं कधीच होत नसे. सकाळी फिरता फिरता कुणाही वकिलाच्या घरी जात, चहा घेऊन येत. बारमध्ये सगळ्यांशी मिळून मिसळून असत. अगदी मित्रांसारखे खांद्यावर हात ठेवून जात. न्यायालयात साहेबांना योग्य मान देत असले तरी त्यांचा दरारा मोठा होता. मध्यम उंची, पांढरं धोतर, पांढरा शर्ट, काळा कोट, काळी टोपी असा त्यांचा पेहराव असे. आवाज खणखणीत होता. नारायणकडचं पान
आणि चांगलं खाणं हा त्यांच्या आवडीचा विषय होता. समोरचा वकील साधा असला तर त्याला ते वाघासारखे वाटत असावेत. अहो, दाव्याच्या घटना, नातेसंबंध, विरुद्ध बाजूचं म्हणणं, कायद्याचे संदर्भ सगळं तोंडपाठ असे. त्यामुळं त्यांचा उलट तपास, सरतपास, युक्तिवाद ऐकण्यासारखा असे. मधूनच टोपी काढणं, योग्य ठिकाणी हातांच्या हालचाली, आवाजातले चढउतार, खाकरणं, आवंडा गिळणं, त्यामुळं त्यांचं काम एखाद्या नटासारखं वाटत होतं, अभिनेत्यासारखं. चांगला वकील, चांगला सल्लागार कधी मऊपणानं, कधी कठोर शब्दांनी हे सगळं पक्षकाराचं भांडण स्वतःचंच वाटावं इतक्या तळमळीनं करतो. तसं नवरे वकिलांचं होतं. त्यांनी किती दावे चालवले, जिंकले याची मोजदाद बाकीच्यांनी करावी. त्यांना त्याचं फारसं वाटत नसे. महिनोन्महिने, वर्षानुवर्ष त्यांचं काम चाललेलं असायचं. आपल्या कामात ते बुडालेले असत. त्यांचं कर्तृत्व तेवढंच नव्हतं. तालीम संस्था, शाळा यांच्या संचालक मंडळामध्ये ते होते. तिथंही तेवढ्याच निष्ठेनं काम करत. उठसूट समाजात मिसळत नसले तरी आजूबाजूला काय चालतं याची खडानखडा माहिती त्यांना असे. रत्ना, चारू आणि संध्या या त्यांच्या मुली सुंदर आणि अत्यंत हुशार. त्या आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स अशा वेगवेगळ्या शाखांमध्ये शिकत होत्या. चारुताई डॉक्टर झाली, रत्नाताई MA झाली, त्यांची लग्न झाली. कुणी टवाळखोर त्यांच्या किंवा कोणत्याही मुलीच्या मागं लागला तर समाचार घ्यायला ते तयार असत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते निष्ठावान कार्यकर्ते होते. अगदी आणीबाणीत कारावासही भोगून आले होते. पण सगळ्याचा गाजावाजा करावा असं बाबांना कधी वाटत नसे. त्याचा फायदा घेणं तर लांबच राहिलं. वेळ येताच ट्रस्ट करून त्यांनी अनेक समाजोपयोगी संस्थांना तहहयात मदत होईल अशी सोय केली होती. वहिनी, आई जिजी सगळेच आपापले व्याप सांभाळून होते. जवळपासच्या सगळ्यांना त्यांचा भक्कम आधार होता. शेवटी वाडाही विकून ते दुसरीकडे राहायला गेले. हरिभाऊंच्या घरात ऑफिस थाटलं. त्यांना अशक्य काहीच नव्हतं. तरीही त्यांनी गाडीसुद्धा कधी घेतली नाही. चालत किंवा रिक्षानं जाण्यात त्यांना कधीच कमीपणा वाटला नाही. एके दिवशी आपल्या असंख्य पक्षकारांना, ज्युनियर्सना, जवळच्यांना पोरकं करून बाबा गेले. तरीही त्यांचा दरारा, त्यांची शिस्त, बोलून न दाखवता केलेलं प्रेम थोडंच विसरता येईल. वा नवरे वकील यांच्या व्यक्तिचित्राचं हे लेखन मुकुंद दाते, मिरज यांनी केलं. त्यांचा मोबाईल नंबर 8855871854. हे लेखन संध्या वैद्य यांच्या सौजन्यानं प्राप्त झालं. अभिवाचक दत्ता सरदेशमुख.